नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्टिच विथ सरितावरती. सो आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज शिवताना बऱ्याचदा बऱ्याच बिगिनर्सना किंवा ज्या कोणी ताई हे काम बऱ्याच वर्षापासून करत आहेत त्यांना सुद्धा मोठ्या मापाचा ब्लाऊज जर शिवायला आला किंवा नवीन क्लायंट असेल ज्यांना कटोरी ब्लाऊजच घालायची सवय असेल आणि त्यांना सुद्धा कटोरीची साईज मोठी लागत असेल किंवा अननोन क्लायंटचं अननोन मेजरमेंट असेल, अशा वेळेला खूप वेळेला कटोरी कशी काढायची ती जोडायची कशी हा बराच मोठा प्रॉब्लेम सगळ्यांसमोर उभा राहतो. सो त्याच प्रॉब्लेम्सला आज आपण डिस्कस करणार आहोत, त्याच्यावरती सोल्युशन शोधून काढणार आहोत. बऱ्याच वेळेला बघा आपण मोठ्या साईजची कटोरी तर मार्किंग करून काढतो किंवा कटिंग करतो आणि हे अस्तर जोडून वगैरे मी घेतलेलं आहे आणि जोडताना आपण साईड फिटिंगचा जो पार्ट आहे त्याच्यापेक्षा कटोरीचा पार्ट आहे तो मोठा काढतो, कारण आपल्याला करोमध्ये ते जोडायचं असतं. तर इथे बघा 3 पीस आहेत, साईड फिटिंगचा भाग आहे, कटोरीचा पार्ट आहे आणि क्रॉसपट्टीचा पार्ट आहे. सो आता इथे बघा मी तुम्हाला लावून दाखवते. खाली जो अर्धा इंचाचा कपडा असतो तो आपल्याला जास्त काढायला लागतो. नेहमीच मी सुद्धा कटोरीचं कटिंग करायला लागले, कपड्यावरती ब्लाऊज मार्किंग करायला लागले, तेव्हा तुम्हाला मी नेहमी सांगत असते की अर्धा इंच जो पार्ट आहे कटोरीचा तो आपल्याला अर्धा ते पाऊण इंच जास्त काढायचा आहे. तर तो जास्त का काढायचा किंवा तो कसा आठवायचा आपल्या या शिलाईच्या कपड्यासोबत ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कटोरी जोडताना होणारे प्रॉब्लेम्स. तर हे बघा इथे तुम्हाला पिन अटॅच करून दाखवते, पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पार्टबद्दल मी बोलते. खाली बघा हा अर्धा इंच पार्ट जास्त आहे. आता तो तुम्हाला इथे दिसलेला आहे. आता हा भाग जोडताना आपल्याला बरोबर साईडच्या पार्टसोबत कटोरीचा पार्टसुद्धा परफेक्टच येतो, कुठेही कमी जास्त होत नाही. तर त्यासाठी बघा कटोरीचा पार्ट मी खाली ठेवलेला आहे, साईड फिटिंगचा पार्ट आहे तो वरती ठेवलेला आहे आणि जोडत आहे. आता मी गळ्याकडच्या बाजूने आहे ती जोडत आहे. तुम्हाला जर सवय असेल की खालच्या कटोरीच्या पार्टकडून जर जोडायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कटोरीचा पार्ट वरती ठेवून सुद्धा जोडू शकता. असं कोणताच इथे बंधन नाही आहे किंवा कोणताही असा रूल नाही आहे की एकाच साईडने जोडला जायला हवा हा कपडा. तर इथे बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन देऊन जोडून घेतलेलं आहे आणि परफेक्शन तुम्ही पाहू शकता. अगदी एक सूतसुद्धा जास्त झालेलं नाही. जो काय अर्धा इंचाचा जास्तचा मार्जिन होता तो इथे आपला आटलेला आहे. त्यानंतर आता ही 40 ती 41 साईजची कटोरी साईज आहे. त्यासाठी मी इथे 7 इंचाची ते 7.25 इंचाची कटोरी आहे ती रुंद ठेवणार आहे. म्हणजे कटोरीचा जो कफ आहे, साईज आहे तो मोठा ठेवायचा आहे. कारण मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं तर ह्या ब्लाऊजची उंची खूप छोटी आहे. 13 इंचाची उंची आहे आणि रुंदीला ब्लाऊज खूप मोठा आहे. म्हणजे 40 ते 41 इंचाचं हे ब्लाऊज आहे. सो आता बघा कटोरीचा पार्ट जोडलेला आहे. त्यानंतर मी टक्स मारून घेतलेले आहे. टक्स कितीची मारली हा तुमचा प्रश्न असणारच आहे, तर ते सुद्धा सांगते. टक्स मी इथे जवळजवळ 2.25 इंच ते 2 इंचाची मारलेली आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 3 इंचाची ती 3.25 इंचाची घेतलेली आहे. कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे कटोरी साईजसुद्धा मोठी आहे. सो खोल बऱ्याच यावी, खोल व्यवस्थित ती बसावी कटोरी, त्यासाठी परफेक्शनमध्ये ही कटोरी तुम्हाला मी सांगत आहे. आणि कुठेही व्हिडिओ जास्त फास्ट फॉरवर्ड केलेला नाही, तुमच्यासुद्धा लक्षात यावं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या टिप्स असतात शिलाई कामाच्या, त्या आपण जर व्यवस्थित फॉलो करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर त्या शिवाल तर तुमचंसुद्धा ब्लाऊज किंवा कटोरी आहे ती परफेक्ट बसणार आहे. सो धागा कधी कधी अडकतो खालून बॉबिनचा, बॉबिन केसचा, तो सुद्धा मी ते व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता कटोरीची साईज बघा, कटोरीचा तो पफ आहे तो किती सुंदर आलेला आहे. पॉईंटसुद्धा परफेक्ट आलेला आहे. सेंटरला बरोबर आपल्याला इथेच कटोरीचा टक्स बसलेला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे, ती सुद्धा परफेक्शनमध्ये आलेली आहे. अगदी लेवलमध्ये दोन्हीही पार्ट जोडले होते. त्यानंतर इथे ही पट्टी आहे लूकची ती घेतलेली आहे आणि ती इथे जोडलेली आहे. आता लूकची पट्टी कमीत कमी 3.5 ते 4 इंच घेते मी, कारण ह्याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता तयार बघा ही हे केल्यानंतर एक शिलाई मारल्यानंतर 3.5 इंच आहे. याची पाव इंच सोडली तर 4.25 इंच ही पट्टी होती. त्यानंतर डबल करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा डबल फोल्ड करायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे ही पट्टी लावायची आहे. एकदा माझ्या पद्धतीने पट्टी लावून पहा, पुन्हा तुम्ही तुमची पद्धत नक्कीच विसरून जाणार आहे. कारण इतकी सुंदर ही पट्टी बसते आणि इतके सुंदर याच्यावरती लूक सेट होतात की ब्लाऊजला अजिबात कुठेही गॅप पडत नाही. हुक आणि लूक लावल्यानंतर मध्ये कुठेही त्याला गॅप दिसत नाही, सांधा दिसत नाही किंवा वेगळा पार्ट उचलल्यासारखा पट्टीचा होत नाही.
आता इथे ही पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आपण मेजरमेंट पाहूया. 13 इंचाचा ब्लाऊज मेजरमेंट आहे. इथे आपल्याला 14 इंच आलेला आहे. तर अर्धा इंच शोल्डरला शिवून झाल्यानंतर 13.5 इंच राहणार आहे फिटिंग साईडच्या बाजूला. आणि पुढच्या साईडच्या बाजूला अजून थोडीशी मी ते लांबी दिलेली आहे, कारण परफेक्शनमध्ये ब्लाऊज बसावा कटोरीमध्ये. क्लायंटला हे माप खूप सुंदर असं फिटिंग होणार आहे, कारण हे जे क्लायंट आहे ते कुठेही जात नाही आपल्याकडे ब्लाऊज शिवल्याशिवाय, बाकी कुठेही. एव्हाना त्या ताई सोडल्यात तर त्यांचे मिस्टरसुद्धा कुठेही त्यांनी ड्रेस घेतले, त्यांनी ब्लाऊजं घेतली. साड्या खूप कमी घालतात त्या तब्येत असल्यामुळे, आणि उंचीसुद्धा त्यांची थोडीशी कमी आहे, त्यामुळे त्यांना ड्रेस जास्त वापरायला आवडतं. तर त्या ड्रेस एकदम घेतल्या तर 8-8, 10-10 ड्रेस त्यांचे असतात. कमीत कमी 4 ते 6 ड्रेस असतातच असते एका वेळेला. आणि त्या भाऊंना आपल्या या शॉपवरती शिवलेली फिनिशिंग, आपल्या शॉपवरती शिवलेले ड्रेस ब्लाऊज इतके आवडतात की ते स्वतः त्या ताईंना सांगतात की सहेली क्रिएशन सोडून कुठेही दुसरीकडे कपडे शिवायला जाणे नाही. आणि हे ब्लाऊज ह्याच्यासोबत अजून एक डिझायनर साडीचं ब्लाऊज आहे, हे पैठणी साडीचं ब्लाऊज आहे. दोन्हीही साड्यांचे ब्लाऊज प्लस 4 ड्रेस त्यांचे आहे. ते त्यांना आषाढी वारीसाठी गावी जायचं आहे. त्यांना मंदिरामध्ये पूजेचा मान मिळतो दरवर्षी. तर ते आषाढी वारीच्या पूजेच्या वेळेला गावी असतात. त्यावेळेला त्यांच्याकडे 2 साड्या आणि 4 ड्रेस ठरलेले असतात. अधूनमधून भरपूर सारे ड्रेस ते सुद्धा शिवत असतात. सो असे काही आपले क्लायंट आहेत जे आपल्या क्वालिटीमुळे टिकून असतात आणि ते कुठेही जात नाहीत. भलेही कुठेही स्वस्त मिळो किंवा महाग असो, त्यांना काही फरक पडत नाही. आपली क्वालिटी आणि आपले रेट त्यांना नेहमीच परवडतात. सो बघा, आता कटोरीचा भाग जोडून झालेला आहे. हुकपट्टी लूकपट्टी दोन्ही झालेले आहे. दुसरा पार्टसुद्धा मी इथे तयार करूनच ठेवला होता. त्यानंतर आपण या पुढच्या साईडच्या गळ्याला पट्ट्या लावून घेत आहे. त्यासुद्धा क्रॉस काढल्या होत्या 1-1 इंचाच्या. डबल फोल्ड करून इथे मी ही पट्टी गळ्याची अटॅच करून घेतलेली आहे. अर्धा इंच हुक आणि लूकच्या ठिकाणी साईडला सोडलेली आहे फोल्डिंगसाठी, आणि बाकी शोल्डरच्या इथे कट टू कट कटिंग केलेले आहे. त्यानंतर पाठीमागचा पार्ट आहे तो मटका गळा आहे, तो ऑलरेडी कॅनव्हासवरती शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत. शोल्डर जोडताना सुद्धा आपण इथे कवर शोल्डर करणार आहोत, कारण पाठीमागच्या भागाला कॅनव्हास लावलेला आहे. पाठीमागचा गळा आहे तो ऑलरेडी आपला रेडी झालेला आहे फिनिशिंग सहित. आणि पुढचा भाग आहे त्याला आपण पायपिंगची पट्टी देणार आहोत, कारण पुढच्या भागाला पायपिंग करायचं आहे. तर त्यासाठी जेवढ्या जाडीची आपल्याला पातळ अशी पायपिंग करायची आहे, तितका गॅप सोडून तेवढा मार्जिन देऊन आपल्याला शोल्डरला पट्टी कवर करून घ्यायची आहे. डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर शिल्लक राहिलेली शोल्डरची जी मार्जिन आहे ते आपल्याला कट करायची आहे. जेवढी तुम्हाला हवी आहे तितकीच ठेवायची आहे. जास्त शोल्डरची मार्जिन झाल्यानंतर सुद्धा फिनिशिंगला आपल्याला प्रॉब्लेम होतो. सो बघा, इथे आता शोल्डर व्यवस्थित जोडून परफेक्शन आपलं झालेलं आहे तयार. त्यानंतर आपल्याला जेवढ्या पायपिंगची मी इथे जाडी सोडली होती, जेवढा पायपिंगला जागा सोडला होता, ती इथे मी करून घेत आहे. कारण पायपिंगसुद्धा आपल्याला मेन फॅब्रिकचीच करायची आहे. तीसुद्धा इतके फिनिशिंगने आपली तयार होणार आहे. अगदी बारीक आपली जी कॉर्ड पायपिंग असते त्याच पद्धतीने आपल्याला ही पायपिंग टाकायची आहे. त्यासाठी डबल पट्टी मी ते फिट करून घेतली होती अटॅच करून. तुम्हाला जर डबल पट्टीची पायपिंग जमत नसेल तर 2 प्रकारचे पायपिंग पट्टी कशी लावायची, डबल पट्टी आणि सिंगल पट्टी, याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा स्टिच विथ सरितावरती तुम्ही जर नवीन जॉईन झाला असाल तर अगोदरचे व्हिडिओ खूप सारे इंटरेस्टेड आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची माहिती करून देणारे आहे. तर तुम्ही आपल्या स्टिच विथ सरितावरती फॅमिलीतले नवीन मेंबर असाल तर अगोदरचे जुने व्हिडिओ जाऊन नक्कीच पहा. होम पेजला व्हिजिट द्या तुमच्या वेळेनुसार. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर बेल आहे ती ऑलवरती सेट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन येत राहणार आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते व्हिडिओ निवांत पाहू शकता. म्हणून तुम्हाला फ्री सबस्क्रिप्शन सोबत बेल आहे ती ऑलवरती सेट करायची आहे, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ छान छान पाहायला मिळतील. आता बघा, एका साईडचं म्हणजे डाव्या साईडचं पायपिंग आपलं करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखं पायपिंग आपलं झालेलं आहे आणि कॉर्ड पायपिंग केल्यासारखं पायपिंग आपल्याला दिसत आहे. अतिशय बारीक आणि सुंदर नाजूक असं. तर डाव्या साईडचं पायपिंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या साईडचं पायपिंग आहे ते करून इकडे रेडी ठेवलेलं आहे. आणि दोन्ही साईडच्या गळ्यांची पायपिंग करून झाल्यानंतर तुम्हाला आता इथं फायनली लुक दाखवते याचा, की कटोरी जोडण्यापासून कटोरीचा जो कमी जास्त भाग असतो, फिटिंगच्या साईडचा भाग कमी असतो आणि कटोरीचा भाग जास्त असतो, हे दोन्ही भाग जोडल्यानंतर कसे परफेक्ट बसतात. त्यानंतर क्रॉसपट्टी जोडलेली आहे आणि त्यानंतर कटोरीचे टक्स वगैरे कसे पॉईंट व्यवस्थित आलेले आहेत. गळा आणि शोल्डरसुद्धा आपल्या इथं रेडी झालेला आहे आणि अशा काही पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज आहे तो शोल्डर जोडून इथपर्यंत आपला रेडी झालेला आहे. आता ह्याचा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकता, किती फिनिशिंग आहे, किती बारीक
अशा याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण नोटीस केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण याच्यावरती काम केलेलं आहे. सो कितीही मोठ्या साईजचा ब्लाऊज असो तो परफेक्टच होणार आहे. तुम्ही जर व्हिडिओत दाखवलेल्या गोष्टी त्याचप्रमाणे फॉलो केल्यात तर तुमचं सुद्धा काम इतक्या सुपेरियर पद्धतीने येणार आहे. कटोरीचा पफ तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.